महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि त्यांच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांचा आताच सत्कार करण्यात आला ते सन्माननीय मुनकुटे साहेब, शिक्षण समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष दीपकजी शिंदे, माझे मित्र आणि ज्यांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिले ते मनीष देसाई, अंकुशजी गोपणे, अरविंदजी जाधव, आमचे गटशिक्षणाधिकारी सुनीलजी पाटील, कोषाध्यक्ष राजेशजी शिर्के, अंजलीताई धामापूरकर, आमचे तहसीलदार राजाराम म्हात्रेजी, माझ्या बाजूला डाव्या हाताने बसलेले दामोदर अण्णा लोखरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित सर्व सत्कारमूर्ती, पालक, शिक्षक वर्ग, बंधू आणि भगिनी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला मी मनापासून धन्यवाद देतो की आपण आदर्श शिक्षकांना पुरस्कार तर दिलाच आहे, परंतु नासा आणि इस्रोला जाणाऱ्या मुलांचा देखील आपण सत्कार केलेला आहे. आदर्श शिक्षकांच्या शिकवणीमुळे जे विद्यार्थी नासाला जाऊ शकले, जे इस्रोला जाऊ शकले, हे श्रेय नक्की त्यांच्या पालकांचं आहे. कारण जन्मताच या शेतकरी कुटुंबातल्या मुलांच्या डोक्यामध्ये टॅलेंट होता आणि तो तुम्ही प्राथमिक शिक्षकाने ओळखला आणि त्यांना अमेरिकेची वारी करून आणली. त्याबद्दल देखील तुमच्या सगळ्या शिक्षकांना मला धन्यवाद दिले पाहिजे. माझ्या दृष्टीनं विकासाची कामंही होत असतात. रस्ते करणं, रस्त्याला खड्डे पडणं, या सगळ्या गोष्टी आपण समजू शकतो, परंतु मुलांच्या शैक्षणिक आयुष्याला जर खड्डा पडला तर तो आयुष्यात कधी भरून येऊ शकत नाही आणि ती उणीव दूर करण्याचं काम जिल्ह्याच्या नियोजन मंडळानं केलं आणि त्या नियोजन मंडळाचा मी अध्यक्ष आहे, याचा देखील मला अभिमान आहे. मला आठवतं ही योजना मी पहिल्यांदा ज्यावेळी सुरू केली ते महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हाधिकाऱ्यांचे मला फोन आले की पालकमंत्री म्हणून हे निकषात बसत नाही, इकडे बसत नाही, तिकडे बसत नाही. मी त्यांना सांगितलं की मी 100% माझ्या मुलांना विमानात बसवणार, हा मी निश्चय घेतलेला आहे. तुमच्या नियमात बसव नाही तर नको बसवू. आणि मागच्या वर्षी ही योजना आपण आणली. मागच्या वर्षी आपण टॅलेंट सर्च केला, त्यातले 9 विद्यार्थी आपण नासाला पाठवले आणि 20 विद्यार्थी माझ्या माहितीप्रमाणे इस्रोला पाठवले. नंतर तुमचे जिल्हा परिषदेचे अधिकारी माझ्याकडे आले. मला दीपकजी म्हणाले, साहेब आता ही योजना सुरू ठेवायची की नाही ठेवायची? मी त्यांना म्हटलं की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही योजना चालू राहिली पाहिजे. मागच्या वेळी आपण 9 मुलं इस्रोला नासाला पाठवली होती, या वर्षी आपण 27 पाठवून देऊ अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि या वर्षी आपण 27 पाठवले. किती पाठवतो? 20. आता हे अमेरिकेला जाणं याच्यामधलं महत्व काय तुम्हाला मी सांगतो. मागच्या वर्षी ज्यावेळी पहिल्यांदा ही योजना आपण आणली, मी आता जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही किती तास बसले होते विमानामध्ये. तर माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांना मला सांगितलं की 14 तास मी विमानामध्ये बसलो. पण मला जिल्हा परिषदेच्या सीओचे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे एवढ्यासाठीच आभार मानले पाहिजे की पहिल्या वर्षी ज्यावेळी अमेरिकेला जायची वेळ आली त्याच्या 8 दिवस अगोदर आई आणि वडील पालक म्हणून एका मुलीला घेऊन माझ्या घरी आले. सकाळी 7-7:30ची वेळ असेल आणि त्यांच्यावरचं चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह हे मला कळतच नव्हतं. त्यांनी मला सांगितलं की आमची मुलगी आता नासाला चालली. मी त्यांना म्हटलं नासाला चालली म्हणजे ती अमेरिकेला चालली, तरी चेहऱ्यावर खुशी नाही. शेवटी त्यांनी मला सांगितलं की साहेब याच्यातनं आमचं नाव काढून टाका. मी विचारले नाव काढून टाकण्याची गरज काय? माणसं किती गरीब कुटुंबातली असतात आणि किती शेतकरी कुटुंबातले असतात आणि त्यांच्या मनामधली व्यथा काय असते हे आज मी या ठिकाणी सांगतो. म्हणाले माझं मूल विमानात पहिल्यांदाच बसणार. आम्ही फक्त आकाशातनं आणि फोटोतनं विमान बघितलेलं आहे, परंतु 14 तास शिक्षकांनी असं सांगितलं की 14 ते 16 माझ्या मुलीला बसायला लागणार. शेवटी माझ्या लक्षात आलं की त्या पालकांची व्यथा काय. मी त्यांना सांगितलं त्या गोष्टी शिक्षकांनी देखील चर्चा केल्या पाहिजे. मी त्यांना सांगितलं ताई अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. एका ठिकाणी माझ्या मुलीला बसून राहायचं याचा अर्थ त्या विमानामध्ये शौचालय नाही अशातला भाग नाही, त्या विमानामध्ये झोपायला मिळणार नाही अशातला भाग नाही,
त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. ज्या पद्धतीचं वातावरण घरामध्ये असतं त्याच पद्धतीचं वातावरण जाताना 14 तास आणि येताना 14 तास हे विमानामध्ये असतं. त्याच्यामुळे काळजी करायची आवश्यकता. आई वडिलांनी काय सांगितलं असेल, साहेब ठीक आहे तुमच्या भरोश्यावर सोडून देतो. मी म्हटलं माझ्या भरोश्यावर सोडायची काय गरज आहे. त्यांनी सांगितलं साहेब कधीच विमान बघितलं नाही, कधीच प्रवास केला नाही, मग आता कोणाच्या भरोश्यावर सोडायचं. एक देवाच्या आणि दुसरं तुमच्या. ही आपली परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीतनं पहिल्या वर्षी 9 मुलं ही अमेरिकेला जाऊन आली. यावेळी 20 मुलं जाऊन आली. आणि आज शिक्षकांचं मेरिट मी सांगतो, शिक्षकांचं कौतुक एवढ्यासाठी आहे. तुम्हाला हा मेसेज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला की नाही किंवा आमच्या सुनील पाटलांनी हे सांगितलं की नाही मला माहित नाही, पण तिथे अतिशय अचंबित करणारा असा प्रकार घडला. आपली 20 मुलं ज्यावेळी नासाच्या त्या एका हॉलमध्ये गेली आणि तिथल्या शास्त्रज्ञांना भेटली, त्या शास्त्रज्ञांनी 1 तास त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्या 1 तासाच्या चर्चेनंतर त्यांनी परीक्षित यादवना असं सांगितलं की आमच्या नासामध्ये प्रचंड श्रीमंतांची मुलं येतात, त्यांची विद्वत्ता प्रचंड असते असा आमचा गैरसमज होता, पण भारताच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांची विद्वत्ता ही माझ्या जगातल्या श्रीमंत मुलांपेक्षा जास्त आहे असं त्यांनी रत्नागिरीचा उल्लेख नक्कीच केला नाही, त्यांनी भारताचा उल्लेख केला. भारताचा उल्लेख केला याचा अर्थ तुमच्या शिकवणीमुळं जी मुलं नासाला गेली त्यांनी आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलंय याची नोंद शिक्षकांनी घ्यायला असते. आणि म्हणून असे शिक्षक जर माझ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असतील तर त्या सगळ्यांचाच मला अभिमान आहे. आणि मला दुसरा अभिमान एवढ्यासाठीच आहे की मी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेतनं लहानाचा मोठा होऊन आज उद्योगमंत्री पदापर्यंत पोहोचलेलो आहे. आणि मला कधीही कमीपणा वाटला नाही की मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलोय. अनेकांना कदाचित कमीपणा वाटत असेल, अनेकांना कदाचित वाटत असेल इंग्लिशची फ्लुएन्सी नाही. मी दामोअण्णा तुम्हाला सांगतो की माझ्या जिभेवर देखील इंग्लिशची फ्लुएन्सी नाही, परंतु माझ्या प्राथमिक शिक्षकांचे आशीर्वाद, माध्यमिक शिक्षकांचे आशीर्वाद, मी परदेशात गेलो पण मला कोणीही चॅलेंज करू शकलं नाही माझ्या मराठीला, हे देखील तेवढंच. आणि म्हणून आपल्या शिक्षकांमध्ये देखील टॅलेंट आहे. मग अशी आपण सरांची ओळख करून देताना सांगितलं की दरवर्षी आपण काही ना काही पुरस्कार मिळवता. असे शिक्षक जर जिल्ह्यामध्ये असतील, असे शिक्षक जर शिकवणारे असतील तर माझ्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक कुठची कमतरता भासणार नाही याचा देखील अभिमान पालकमंत्री या नात्यानं मला आहे. पण मनीषजी मला अजून एक विनंती करायची. आंदोलनं मी समजू शकतो, मी तर अनेक आंदोलनाला सामोरं जातो, अनेक आंदोलनाला गेलेलो आहे, तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून बघितलं असेल. परंतु एक 5-6 दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये आंदोलन झालं जे शिक्षकांनी केलं. मला असं वाटतं की ही प्रथा आपल्या जिल्ह्यामध्ये पडता कामा नये. ज्या शिक्षकांना बीएडच्या आणि डीएडच्या शिक्षकांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा नियम होता की रिटायर्ड लोकांना घ्यावं, हा रत्नागिरी जिल्हा एकमेव जिल्हा असा होता की फक्त नवीन बीएड आणि डीएड झालेल्या मुलांना मी शिक्षक म्हणून या ठिकाणी घेतले. पण नुसते घेतले नाहीत, बाकीच्या महाराष्ट्रामध्ये 5,000 रुपयाचा पगार होता, माझ्या जिल्ह्यामध्ये फक्त 9,000 रुपये पगार होता. आणि ते 4,000 रुपये कुणी भरले ते तुमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जाऊन विचारा. त्या मुलांच्या कल्याणासाठी सगळी जबाबदारी मी घेतली होती, कारण माझ्या जिल्ह्यातली मुलं शिकली पाहिजे. पण दुःखाची बाब एवढीच आहे, आज भरती झाली, 1100 शिक्षक नव्यानं या ठिकाणी आले, काही अजून भरायचे आहेत. ते भरत असताना उरलेल्या शिक्षकांपैकी देखील 200 लोक आमची घ्या अशा पद्धतीची मागणी केली. पालकमंत्री म्हणून ती मान्य देखील करून घेतली. 9,000 रुपये त्यांना द्यायचे ठरले. परंतु काही शिक्षकांनी असं सांगितलं की उदय सामंतच्या घरासमोर जाऊन मी आंदोलन करणार. तेवढा उदय सामंत त्याच्यापेक्षा नाही. मी जीव देतो, जीव लावतो. हे कशासाठी लावतो, कारण मी देखील प्राथमिक शिक्षकांच्या हाताखाली शिकलेलो आहे. आणि म्हणून शिक्षकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपण ज्यावेळी आंदोलन करतो 4-4, 5-5 दिवस, लोकप्रतिनिधींवर ज्यावेळी आकपाकड करतो त्यावेळी त्याच लोकप्रतिनिधी मागं काहीतरी आपल्यासाठी केलं होतं याची जाणीव देखील काही लोकांना राहत नाही. हे मनीषजी फार दुर्दैवाची बाब आहे. आज ठीक आहे, मी स्थानिक पालकमंत्री आहे, मी नक्कीच त्या 4 दिवस त्यांना भेटलो नाही याचं देखील कारण होतं. माझ्या घरी तुम्ही निरोप पाठवता की तुमच्या दारात येऊन आंदोलन करू. पण मी जिथं जालनामध्ये जातो, जिथं मी बीडला जातो आंदोलन सोडवायला, तिथं हे 4 लोकांचं आंदोलन माझ्या दृष्टीनं फार सोपं आहे. पण शिक्षकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपल्या समोर भावी पिढी आहे, आपल्या समोर आपल्याला लहान लहान मुलांना शिकवायचं आहे, आपल्या समोर त्यांना मोठं करायचं आहे. आणि मग पहिल्या रात्री काय झालं दीपकजी,
एक कोणतरी पुढारी आला, त्यांनी सांगितलं उदय सामंतच्या विरोधात आंदोलन करू, होय म्हणाले. दुसऱ्या दिवशी दुसरा पुढारी आला. 5 दिवसात 5 पुढारी आले, पण एकानेही सांगितलं नाही 9,000 नाही 9 पैसे देतो आणि तुम्हाला नोकरीला लावतो. एकानेही सांगितलं नाही, कारण त्याला राजकारण करायचं होतं. आणि म्हणून मनीषजी मला आपल्याला विनंती करायची आहे की ज्यावेळी शिक्षक संघटना आपण चालवतो, ज्यावेळी शिक्षक संघटना आपण काढतो, ज्यावेळी आपण आंदोलन करतो, ती देखील विधायक असली पाहिजे. कधीतरी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन झाली पाहिजे. आज जसं बदलापूरला झालं त्याचं समर्थन आम्ही कुणी केलं नाही. बदलापूरच्या त्या नराधामाला, त्या नीच माणसाला फाशी झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी सरकार काम करेल. परंतु हे सगळं करत असताना आपण देखील आदर्श काय निर्माण करतोय, आपण देखील पुढच्या पिढीला काय देतोय, हा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीनं पुढाकार घेतला पाहिजे. मगाशी तुम्ही असं बोलला की प्रत्येक आदर्श पुरस्कार माझ्या हस्ते तुम्ही दिलेला आहे, म्हणजे तुम्ही शिक्कामोर्तब केलेला आहे की ज्याच्या हस्ते देता तो आदर्श लोकप्रतिनिधी आहे की नाही. मगाशी ते म्हणले 20 वर्ष आमदार आहे, पुढचं काय बोललेच नाही. आता सारखा आदर्श पुरस्कार मी देतोय, 20 वर्ष मी आमदार आहे, पुढे पण मीच राहणार आहे, असं म्हणायला काय फरक पडतो. बरं पर्याय तरी आहे का मला सांगा, आहे का? असेल तर सांगा. जर असेल तर मी स्वतःहून बाजूला होतो, पण जर पर्याय नाही तर 20 वर्षच कशाला. मी सांगतो ना मी कधी बाजूला होणार आहे, तरी चिंता करू नका. पण विनोदाचा भाग सोडून द्या, पण लोकप्रतिनिधी म्हणून आमची देखील जबाबदारी. मध्ये तुम्ही मनीषी माझ्याकडे आला, ते काहीतरी नवभारत अभियान काहीतरी नवीन आलं होतं. हा अजून तुमच्यावर सक्ती आहे? अजून सक्ती आहे? अजून सक्ती आहे का? मी राजकारणात आहे 25 वर्ष, शब्दच्छल नको. आहे की सक्ती आहे? आहे की? मी पण राजकारणात 25 वर्ष आहे हो. तुम्ही जसं मराठी शिकवता तसं मराठी मी वाचतो. लोहारला तुमच्या काय सांगायचं ते मी सांगितलंय. माझं ऐकलं नाही तर रत्नागिरी बंद अशा भाषेत पण सांगितलंय. तुम्ही सांगू शकता, मनीष देसाई सांगू शकतात, दीपक शिंदे सांगू शकतात, मी सांगितलं. आणि अजून जरी चालू असेल तरी सांगा. तुमच्या समोर माईकवर स्पीकर फोन करून सांगतो की जर बंद झालं नाही, आता मी तुझ्या ऑफिसला येतो, तुम्ही त्याची चिंता करू नका. पण झालंय त्याचं तरी श्रेय द्या. बरोबर आहे की जबरदस्ती करणं, दबाव आणणं आणि ऐच्छिक ठेवणं याच्यामध्ये फार फरक आहे. म्हणून म्हटलं शब्दच्छल जास्त नको. तसं फार मला प्राथमिक शिक्षकाने मराठी चांगलं शिकवल्यामुळं माझं बऱ्यापैकी मराठीवर शब्द मला माहिती आहे. त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य करतो, तुमच्या सगळ्या गोष्टी आपण करतो. मग आता सरांनी मला एक प्रश्न विचारला की चालू नाही, आता मला तुम्ही सांगा की तुमच्यातले काही मंडळी राजकारण करतात ते बंद झाले? कुठे साहेब झाले? प्राथमिक शिक्षक म्हणून सरकारमध्ये राहायचं आणि सरकारच्या विरोधामध्ये काही लोक काम करत आहेत, त्यांची यादी काढू का म्हणून? आता सांगा ना. काढत नाही मी, पण जे काम ज्याने केलंय त्याला श्रेय देईल, त्याला देखील शिकलं पाहिजे. तुम्हाला काय मतदानात करायचं ते करा, त्याच्याबद्दल काय आमचं म्हणणं नाही. पण जो माणूस प्रामाणिकपणानं तुमच्या बरोबर येतो त्याला जर तुम्ही सांगितलं की तुम्ही कामच केलं नाही, तर मी ते काय ऐकण्याचं ना. बाकीचे लोकप्रतिनिधी जसं ऐकून घेत असतील, कारण मी 24 तास तुमच्या सोबत असतो, 24 तास तुमची कामं करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला आठवत नसेल तर सांगतो, आता आठवण करून द्यायची वेळ आली म्हणून सांगतो. गणपतीपुळ्याला तुमचा मेळावा झाला, सगळ्या लोकांनी बहिष्कार टाकले होते, उदय सामंतला जाऊ नको म्हणून सांगत होते. एकटा उदय सामंत तुमच्या समितीच्या कार्यक्रमाला. ही पण नोंद ठेवा. समितीवर ज्या ज्यावेळी संकट आली, समितीवर ज्या ज्यावेळी संकट आली, राज्यकर्त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी अशैक्षणिक काम होऊ नये यासाठी पहिला जो मोर्चा तुम्ही काढला होता त्याचं नेतृत्व देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक वेळा तुमच्या सोबत राहिलोय, अनेक वेळा आदर्श पुरस्कार दिलेले आहेत, परंतु झालेल्या कामाचं श्रेय जर दिलं तर आम्हाला देखील बरं पडतं. तर उद्या 8 दिवसांना आल्यानंतर मी सांगणार बाबा आमच्यात काही कामच होत नाही, माझ्याकडे येता कशाला, दुसरा कोणतरी बघा. त्याच्यामुळे अशी वेळ देखील आमच्यावर आणू नये ही देखील माझी आपल्याला विनंती आहे. शिक्षक 100% आदर्श आहेत. तुमच्या आदर्शामुळेच प्राथमिक मुलं नासापर्यंत जाऊ शकली.
याची देखील मला कल्पना आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जे IAS ऑफिसर झाले आणि या वर्षी जे IAS ऑफिसर झाले ते देखील प्राथमिक शाळेतच शिकत होते. ते देखील प्राथमिक शाळेतच शिकून मोठे झाले. मनकुटे साहेब बरोबर आहे ना? ते देखील देण तुमचे आहे, ते देखील आशीर्वाद तुमचे आहेत. तुमच्यावर अशैक्षणिक कामं असता कामा नयेत त्या मताचा देखील मी आहे. परंतु हे सगळं करत असताना मगाशी ज्याचा मी शब्दप्रयोग केला मनीषजी, अशा काही लोकांना देखील तुम्ही सांगणं गरजेचं आहे. मी नावं घेऊन तुम्हाला सांगेन. त्याच्यामध्ये काही लोक जातीचं राजकारण करतात, काही लोक वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करतात. मग आता जर तुम्ही आम्हाला विचारायला लागले तर आम्हाला पण सांगावं लागेल यादी. तर ती यादी देखील मला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे द्यायची वेळ कोणी आणू नये. कारण शेवटी शिक्षक, त्याला असलेला आदर, त्याचा अनादर कधी होणार नाही. अशा पद्धतीची भूमिका शिक्षकांची देखील असली पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे. आणि मला आजही आठवतं की प्राथमिक शिक्षकांची ताकद ही काय असते. मी माझं मनोगत संपवत असताना एकच उदाहरण देतो. मी माझ्या आयुष्यामध्ये राष्ट्रपती APJ अब्दुल कलामांना एकदाच भेटलो. पण एकदा ज्यावेळी 15 मिनिटं भेटलो तर त्यांनी माझी राजकीय चौकशी केली नाही. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षकांच्या सेक्टरची चौकशी. तुमचे प्राथमिक शिक्षक काय करतात, तुमचे प्राथमिक शिक्षक कसे आहेत, त्यांचा पटसंख्या कशी आहे, ते पटसंख्येमध्ये मागं पुढं करतात का, ते कशा पद्धतीने आदर्श शिकवतात, हे APJ अब्दुल कलामांनी जेव्हा मला विचारलं तर मी त्यांना सांगितलं की भारत देशामध्ये रत्नागिरी जिल्हा असा असेल की माझा प्राथमिक शिक्षक स्वतःचं अस्तित्व आणि बदली टिकवण्यासाठी कुठचाही अन्याय मुलांवर करत नाही. आम्ही पट वाढवत नाही. आम्ही जे काही सत्य आहे तेच आम्ही डिपार्टमेंटला सांगतो. अशा पद्धतीनं काम करणारा माझा आदर्श प्राथमिक शिक्षक आहे. पण त्याने पुढची एक मला गोष्ट सांगितली की एवढा जर रत्नागिरी जिल्ह्यातला आदर्श शिक्षक आहे तर त्याच्याकडनं माझी एकच अपेक्षा आहे. त्या तारखेचा पेपर काढून बघा, मी त्याची ऍड पण दिलेली होती. त्यांनी मला सांगितलं की आज मी मुस्लिम धर्मीय म्हणून देशाचा राष्ट्रपती म्हणून काम करतोय, पण माझा धर्माचा काही संबंध नाही. माझ्या नसानसामध्ये देशभक्ती आहे. आणि हा भारत जर बलशाली करायचा असेल तर पहिलीपासूनच देशभक्ती ही मुलामध्ये रुजवणं गरजेचं आहे. आणि हे जर पहिलं काम देशामध्ये कोण करू शकत असेल तर फक्त प्राथमिक शिक्षक करू शकतात. याच्या पलीकडे दुसरं कोणी करू शकत नाही. अशा पद्धतीची त्यांची मुलाखत दुसऱ्या दिवशी मी वर्तमानपत्रात छापून आणली होती. आणि म्हणून जे APJ अब्दुल कलामांनी सांगितलं, जे APJ अब्दुल कलामांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारावी एवढीच विनंती करतो. आणि एक निमंत्रण आपल्याला देतो 31 तारखेला त्या लहान लहान मुलांसाठी जे नासाला गेले, जे इस्रोला गेले, जे सायन्स मध्ये पुढे प्रगत होणार आहेत, त्याच्यातनं एक तरी APJ अब्दुल कलाम निर्माण व्हावा यासाठी आपण रत्नागिरी शहरामध्ये सायन्स सिटी उभारण्याचं काम केलं. त्याचं उद्घाटन आपल्या देशाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर साहेबांच्या हस्ते होणार आहे. तर आपल्या संघटनांमार्फत जे नासाला गेलेले आहेत आणि जे इस्रोला गेलेले आहेत त्या मुलांच्या उपस्थितीमध्ये ते उद्घाटन आहे. त्या मुलांच्या उपस्थितीमध्ये ते तारांगणाचा एक शो बघणार आहे. तर आपल्या संघटनेमार्फत देखील जे नासा आणि इस्रोला गेलेले आहेत त्या मुलांना 31 तारखेला 10 वाजता तारांगणमध्ये उपस्थित ठेवावं एवढीच कळकळीची विनंती करतो. ज्यांना ज्यांना आदर्श पुरस्कार मिळालाय त्यांनी पुढच्या वर्षीचा आदर्श पुरस्कार तुमच्या सारख्याच शिक्षकाला मिळावा यासाठी त्याला मार्गदर्शन करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.